पर्सनल लेवलवर कोणाच्या काही अँबिशन्स असू शकतात, परंतु पर्सनल अँबिशन्सच्या पुढे जाऊन आम्ही राष्ट्रीय हित जे आहे आणि समाजाचं हित आहे ह्याला जास्त महत्व देतो. आणि त्यामुळे शेवटी महायुती या महाराष्ट्राच्या विकासाकरता, या देशाच्या विकासाकरता, या मुंबईच्या विकासाकरता महायुतीचं सत्तेमध्ये येणं हे महत्वाचं असतं, हे क्रमप्राप्त आहे. आणि त्यामुळे ती आमची प्रायोरिटी आहे, बाकीची कुठलीही प्रायोरिटी नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चा इतक्या वेळ होत राहिली की उमेदवार द्यायला उशीर झाला. विधानसभेत ती थोडीफार तसं म्हणजे प्रयत्न झाला की तसं होऊ नये. येणाऱ्या महापालिकांसाठी चर्चा सुरू झाली आहे का, खास मुंबईसाठी? अशी कुठलीही चर्चा सुरू झाली नाही, परंतु माझ्या दृष्टिकोनातनं, आमच्या दृष्टिकोनातनं हा काही फार महत्वाचा किंवा फार काही टेलिंग फॅक्टर आहे अशा प्रकारचा मुद्दा नाहीये. एकदम 2 मिनिटाचं काम आहे आणि योग्य वेळ ज्या वेळेला येईल, कारण आता अजून लॉटरीच नाही आली, रिझर्वेशन्स नाही पडल्या, त्यामुळे कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या वर्गातून उमेदवार उभा राहणार हेच अजून ठरलेलं नाहीये. त्यामुळे ते जेव्हा ठरेल, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा आम्ही एकत्रपणे बसू. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की लोकल सेंटिमेंट काय आहे, तिकडे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता जास्तीत जास्त चांगली सेवा देऊ शकतो मुंबईकरांना, त्या विभागामध्ये त्या विभागाच्या प्रश्नांची जाण जास्त कोणाला आहे, त्या विभागाच्या लोकांचं प्रिफरन्स कोणाला आहे, लोकल सेंटिमेंट कोणाच्या बाजूने आहे, याच्या आधारावरती आम्ही निर्णय करू. खरं तर भाजपमध्ये सातत्यानं सर्वे होत असतात. भाजपची ज्या पद्धतीचं एक संघटन आहे तिथे मला वाटतं भाजप सतत इलेक्शन मोडमध्ये असतंच, सज्ज असतंच. सध्या तुमचे सर्वेस काय सांगताय मुंबई महापालिकेबद्दल? काय आकडे आहेत? असं आहे की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा लोकांच्या दारामध्ये जातो, तोच आमचा सगळ्यात मोठा सर्वे असतो. आणि या सर्वेच्या आधारावरती जो मुंबई शहराचा पल्स किंवा मुंबई शहराची सेंटिमेंट जी आम्हाला कळलेली आहे ती अशी आहे की 150 पेक्षा जास्त जागा महायुती येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जिंकेल. मुंबईकर 150 पेक्षा जास्त वॉर्डांमध्ये आम्हाला आशीर्वाद देतील आणि महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता होईल. अजित पवारांचं काय स्थान असणार मुंबईत? नाही, अजित पवारजींची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्या महायुतीचाच एक भाग आहे आणि तेही काही ठिकाणी आमच्या बरोबर महायुतीमध्ये लढतील. सगळ्यात मोठी 3 आव्हानं तुम्हाला काय दिसतात निवडणुकीला सामोरं जाताना? नाही, निवडणुकीला सामोरं जाताना नाही, मला माझ्यासमोर असलेली सगळ्यात मोठी आव्हानं हीच आहेत की मुंबई शहराचा विकास, उन्नती आणि प्रगती ही जशी गेल्या 11 वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झाली तशी मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून घडली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन हे दिलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं की मुंबईकरांची सुरक्षा आणि सुरक्षितता ही अबाधित ठेवली पाहिजे. ही 3 मुख्य आव्हानं आमच्या समोर आहेत आणि ती आव्हानं येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादानं आम्ही पूर्ण करू. पण पक्षाचं अध्यक्षपद घेतल्यानंतर तुम्ही पक्षात असं काय नवीन केलेलं आहे? काय तुमचा अजेंडा आहे पक्षासाठी? मुंबई शहराचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणं एक व्यवस्थेचा भाग आहे आणि त्यामुळे अध्यक्ष कुणीही असेल तरी एक सामूहिक नेतृत्व म्हणून आम्ही कधीही पुढे जात असतो. अध्यक्षपद ही एक व्यवस्था आहे. आम्ही सगळे एकत्रितपणे या निवडणुकीचं आम्ही नेतृत्व करतोय आणि आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म आम्ही लॉन्च केलेला आहे. हा प्लॅटफॉर्म भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता घेऊन मुंबईकरांच्या दरवाजावर जात आहे, मुंबईकरांच्या सूचना घेत आहे, मुंबईकरांच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या मॅनिफेस्टो करता, जाहीरनाम्याकरता सूचना घेण्याचं काम हे आता सध्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करीत आहे, मुंबईकरांच्या दरवाजावर, मुंबईकरांच्या घरापर्यंत जाऊन. आणि त्या सूचनांच्या आधारावरती आम्ही आमचा जाहीरनामा तयार करू. जो जाहीरनामा मुंबईकरांचा महापौर ज्या वेळेला होईल महानगरपालिकेमध्ये तो पूर्ण करेल. एकंदरीत आता कार्यकर्त्यांना तुम्ही कामाला लावलंय, हा अजेंडा सुद्धा बनतो आहे. पण हे सगळं करत असताना या खेपेला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शिवसेना नक्की कोणाची याचा निकाल सुद्धा लागणार आहे मुंबईसाठी. म्हणजे जिथे शिवसेना अत्यंत महत्वाची होती तिथे शिवसेना तुमच्या बरोबर आहे एकनाथ शिंदेंची, ही तुमच्यासाठी अडचणीचा भाग आहे की फायद्याचा भाग आहे?
शिवसेना खरी कोणाची याचं उत्तर वारंवार याच्या आधीही दिलं